ईश्वरीय भिसे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसासला वाचवण्याचा ससूनच्या समितीचा प्रयत्न फसला। ससून समितीने डॉक्टर घैसासला दोषी ठरवलं। पोलिसांनी स्पष्टीकरण मागता ससून हॉस्पिटलने आता अहवाल बदललेला आहे। पोलिसांनी ससूनकडे मागवलेले अभिप्राय लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसासला वाचवण्याचा ससूनच्या समितीचा प्रयत्न फसलेला आहे। ससून समितीने डॉक्टर घैसासला दोषी ठरवलं। पोलिसांनी स्पष्टीकरण मागता ससून रुग्णालयाने अहवाल बदललेला आहे। पोलिसांनी ससूनकडे मागवलेले अभिप्राय लोकशाही मराठीच्या हाती लागले आहेत। तर पोलिसांनी ससूनकडे मागवलेले अभिप्राय आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। ससून समितीने डॉक्टर घैसासला दोषी ठरवलेला आहे। पोलिसांनी स्पष्टीकरण मागता ससून रुग्णालयाने अहवाल बदललेला आहे। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी अमोल, महत्त्वाचं अपडेट या प्रकरणामध्ये येते ती म्हणजे ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसासला वाचवण्याचा ससूनच्या समितीचा प्रयत्न फसलेला आहे। आधीचा अहवाल आणि नंतर पुन्हा एकदा अहवाल सादर करण्यात आला। पोलिसांनी काही उलट प्रश्न विचारले आणि त्यानंतर मात्र घैसास दोषी ठरलेले आहेत। नक्कीच सुरुवातीला जो ससून रुग्णालयाचा अहवाल आलेला होता त्याच्यामध्ये डॉक्टर घैसास आणि दीनानाथ रुग्णालयावर कुठेही ठपका ठेवण्यात आलेला नव्हता किंवा त्यांचा उल्लेख आहे तो करण्यात आलेला नव्हता। आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या समितीला पत्र लिहिण्यात आलं आणि त्यामध्ये 4 मुद्द्यांवर अभिप्राय सुद्धा मागवण्यात आलेला होता। ते 4 मुद्दे आता लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत आणि डॉक्टर घैसास यांनी मयत असलेल्या ईश्वरी भिसे यांच्यावरती उपचार का केले नाहीयेत याचा प्रश्न आहे तो या 4 मुद्द्यातून विचारण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई का करू नये अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा यामध्ये विचारण्यात आलेला होता। हा अभिप्राय पुणे पोलिसांनी मागवल्यानंतर तातडीनं ससून रुग्णालयाने सुट्टी असताना सुद्धा त्यावेळेस समितीची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तातडीनं या अहवालामध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवलं। हे सगळं आपण पाहिलं आणि त्यामुळे कुठेतरी संपूर्ण या ससून रुग्णालयाच्या समितीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला का हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। आणि त्यामुळे ससूनने जो 2 दिवसापूर्वी अहवाल दिला त्यानंतर आता डॉक्टर घैसास यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। पण सुरुवातीला म्हणजे पहिल्या अहवालामध्ये ससून रुग्णालयाच्या समितीने कसा हलगर्जीपणा केला किंवा घैसास यांना कसे वाचवण्याचे प्रयत्न केले हेच या अहवालातून स्पष्ट होताना पाहायला मिळते। पण जे 4 मुद्दे पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला अभिप्राय खरं तर जो मागितलेला होता तो अभिप्राय आता आपल्या हाती लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की चुकी असताना सुद्धा डॉक्टर घैसास यांना ससून रुग्णालयाच्या समितीकडून कशा पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न झाला हेच या अहवालातून स्पष्ट होते। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।